नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे भरपूर खास, ती म्हणजे मी गोवन पद्धतीमध्ये हलवा फ्राय करून दाखवलेला आहे आणि सर्व गोष्ट एकदम डिटेलमध्ये सांगितलेली आहे। पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा। मी घेतलेला आहे मोठा हलव्याचा मासा, तुम्ही बघू शकता। मी दोन्ही साइडचे त्याचे फिन्स तुम्हाला मी साफ करूनही दाखवणार आहे, कसा साफ करतात तुम्ही, जेणेकरून घरी साफ करू शकता। एखाद्या वेळेस जर फिशवाल्याकडे फिश साफ करणारा किंवा कटिंग करून देणारा अवेलेबल नसेल तर तुम्ही कसे करू शकता ते तुम्ही बघून घ्या एकदा। सो मी एक कैचीच्या हेल्पने तुम्हाला दाखवलं, आता मी सुरीच्या मदतीने तुम्हाला दाखवत आहे की पण सुरीने केले कापलेले नेहमी अगदी बरे, कारण की सुरीचे जे धार असते ती बरी प्रॉपर त्या फिन्सला लागतात। त्याच्यानंतर आपल्याला काढायचे त्याची खवळं, म्हणजे त्याच्यावरती कवचं असतात, ती अशी उलट फिरवले की सगळे निघून पडतात आणि सगळीकडे ते उसळतात, म्हणून आपण ते बेसिनमध्ये साफ करायचं असतं। तुम्हाला मी दाखवलं कसं करतात ते। त्यानंतर आम्ही डोक्या साईडला साफ करून घेतलं, तुम्ही बघू शकता कशी मी सुरी आत घातली आणि कशी ती कापलेला आहे करून। आम्ही गोव्यावाले ना जरासुद्धा मांसचा तुकडा सोडत नाही, त्यामुळे काही मासेवाले कट करताना डोक्याच्या साईड पूर्णच काढून टाकून देतात, तसं आम्ही अजिबातही करत नाही, कारण की आमच्यासाठी प्रत्येक मांस आणि प्रत्येक मच्छीचा तुकडा इम्पॉर्टंट असतो। सो आम्ही तो प्रॉपरली त्यातलं काढलं घाण डोक्या साईडचं। नंतर दिसलं पोटा साईडला सुद्धा घाण आहे करून, डोकं साईड कापताच आम्हाला पोटाची सुद्धा घाण अपनेआप दिसली, सो तीही पटकन काढून घेतली आणि त्यानंतर पुन्हा पीसेस करायला लागली माझी सासूबाई। तुम्ही बघू शकता की किती मस्तपैकी त्यांची कटिंग स्किल्स आहेत, कारण की त्यांना वर्षांवर्षाची प्रॅक्टिस आहे। गोव्याला आम्ही मासे स्वतःच आणतो, स्वतःच साफ करतो, त्यामुळे आम्हाला कटिंग साफ करण्याची वगैरे प्रॅक्टिस आहे। सो तुम्ही बघू शकता एकदम बारीक मस्तपैकी पीसेस झालेले आहेत। एक अर्धा किलो हलव्या मासाचा जवळजवळ 12 तरी पीसेस निघतात। सो तुम्ही नक्की आणून घरी फ्राय करू शकता, दोन्ही वेळेस खाऊ शकता, ते ॲटलिस्ट 2-2 तुकडे पण मस्तपैकी एन्जॉय करू शकता। आणि मोठा एक मासा जरी घेतला ना, एक जरी तुकडा भेटला तरी बस। तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी ते लावलेलं आहे आणि किती फ्रेश आहे हे मासे। आता आपल्याला त्याला मीठ लावून ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता माशामध्ये काही घाण असते, त्याच्यामुळे त्याला मीठ लावून एक 15-20 मिनिटासाठी ठेवायचं असतं आणि पटकन त्याला धुवूनही काढायचं असतं। त्यानंतर मी तयारी केली त्याला मॅरिनेशनची, ती म्हणजे मी घेतली एक वाटी, त्याच्यामध्ये आगळ घेतलं, तुम्ही बघू शकता। मी टाकलं हळद, 1 चमचा लाल तिखट आणि आलं लसणाची पेस्ट, तुम्ही 1 चमचा असा अर्धा चमचा गरम मसालाही घालू शकता, अजून टेस्ट त्याच्याने। माझा गरम मसाला संपलेला, सो मी नाही घालू शकले, पण हे एवढे पण जर मसाले लावले तरी काही प्रॉब्लेम नाही, तेही मस्तच लागतात। तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। मॅरिनेशन झालेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता। त्याला आता फ्राय करायचं आहे। मी घेतलेलं आहे तांदळाचं भरड, बिकॉज तांदळाच्या भरडीने मस्त क्रंची होतात मासे आणि प्रॉपर फ्राय होतात आणि ते टेस्टही एकदम मस्त येते त्याच्याने। मी तवा घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि मी हळूहळू तेल थोडंसं गरम झालं तर मी सगळे मासे त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकणार आहे। ह्या माशाला 3दा किंवा 4दा परतायला लागतं, बिकॉज हे जर जळालं तर बरोबर लागत नाही। सो पहिला टाकल्यानंतर थोड्या टायमानंतर 5-10 मिनिटानंतर पहिला टर्न करायचं। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी आता फक्त मासे ठेवत आहे पहिली, लगेचच 5-10 मिनिटं झाली आणि मी पुन्हा टर्न केला मासा। तुम्ही बघू शकता टर्न करून सुद्धा त्याला मस्तपैकी असा ब्राऊन कलर आलेला आहे थोडाफार, तुम्ही बघू शकता। लगेचच टर्न केला आणि लगेचच त्याला थोडंसं ब्राऊन असं टेक्स्चर आलेलं आहे। आता आपण दुसरी साईड फ्राय करत आहोत। दुसरी साईड मी पुन्हा टर्न केली, तीही चांगली ब्राऊन झालेली आहे। थोडा अजून म्हणजे त्याला असं काळपट असा कलर टेक्स्चर आला पाहिजे, त्याच्याने कळतं की तो मासा मस्तपैकी क्रंची आणि फ्राय झालेला आहे। पुन्हा एकदा मी तसंच मासाला फ्राय करून घेतलं, उलटं करून घेतलं, एक साईड झाली त्याची ब्राऊन, तुम्ही बघू शकता मस्तपैकी थोडंसं करपल्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे, तेव्हा ते काढून घ्यायचे। सो आपला रेडी झालेला आहे हलवा फ्राय। नक्की ट्राय करा, नक्की कळवा, आणि पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ही 100% तुम्हाला आवडणार आणि मला कळवा।